नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका. पहिल्यांदा चॅनलमध्ये आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही कोणत्याही क्षेत्राचं तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्या कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा मुद्दा जर सविस्तर तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल त्या प्रश्नाचं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत असतो. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण TYBA स्पेशल इंग्लिश केलेल्या मुलांचा मीडियम कोणता धरायचा, मराठी की इंग्लिश, टीचर भरतीसाठी आपल्याला पवित्र पोर्टलमध्ये काय भरायचं, चुकीचा मीडियम भरल्यामुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकते, सेल्फ सर्टिफाय कॅन्सल होऊ शकतं, मेरिटमधून नाव बाद होऊ शकतं. म्हणून आज मी तुम्हाला सरळ आणि स्पष्ट उत्तर GR रेफरन्ससह पुरावा फॉर्म कसा भरायचा ते प्रॅक्टिकली सगळं सांगणार आहेत. मित्रांनो, मला रोज शेकडो मेसेज येतात. TYBA स्पेशल इंग्लिश आहे पण कॉलेज मराठी मीडियम होतं, 10वी-12वी उत्तीर्ण मराठी मीडियम आणि डिग्रीवर मीडियम लिहिलेला नाही. मग प्रश्न पडतो, मीडियम इंग्लिश भरायचं की मराठी? काही जण मराठी मीडियम भरतात, काही जण दोन्ही ठिकाणी गोंधळ करतात आणि नंतर व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येते. अधिकारी आक्षेप घेतात. TYBA स्पेशल इंग्लिश म्हणजे आपल्याला सर्वप्रथम समजून घेऊया. TYBA स्पेशल इंग्लिश म्हणजे मेजर स्पेशल सब्जेक्ट इंग्लिश. अभ्यासक्रम इंग्लिश लिटरेचर, पोएट्री, ड्रामा, नॉव्हल्स, लिंग्विस्टिक आणि लिटरसी क्रिटिसिझम. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा संपूर्ण अभ्यासक्रम इंग्लिश भाषेत शिकवला जातो. परीक्षा इंग्लिशमध्ये असते म्हणजे सब्जेक्ट लँग्वेज इंग्लिश, मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इंग्लिश. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, GR काय सांगतो? GR रेफरन्स शासन निर्णय. मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हा स्पेशल मेजर सब्जेक्टच्या भाषेवर आधारित असतो. म्हणजे मराठी स्पेशल मराठी मीडियम, हिंदी स्पेशल हिंदी मीडियम, इंग्लिश स्पेशल इंग्लिश मीडियम. शिक्षक भरती संदर्भातील GR शालेय शिक्षण विभाग. GRमध्ये स्पष्ट नमूद आहे, उमेदवाराने ज्या भाषेत स्पेशल किंवा मेजर विषय उत्तीर्ण केला आहे तीच त्यांची मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ग्राह्य धरावी. त्यामुळे TYBA स्पेशल इंग्लिश मीडियम पवित्र पोर्टल सेल्फ सर्टिफाय गाईडलाईन. पवित्र पोर्टलच्या सेल्फ सर्टिफायमध्ये मीडियम विचारला जातो, स्पेशल सब्जेक्ट विचारला जातो. जर स्पेशल सब्जेक्ट इंग्लिश मीडियम इंग्लिश भरायचं आहे तर आपला जो सब्जेक्ट आहे तो इंग्लिश आहे आणि इंग्लिश मीडियम आहे तर आपल्याला इंग्लिश मीडियम त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. चला तर उदाहरण पाहू आपण. उमेदवारांची माहिती: 10वी मराठी मीडियम, 12वी उत्तीर्ण मराठी मीडियम, BA कॉलेज मराठी मीडियम आणि TYBA स्पेशल इंग्लिश मीडियम. काय भरणार? तर उत्तर आहे इंग्लिश मीडियम तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. कारण डिग्रीचा फायनल इयर स्पेशल सब्जेक्ट इंग्लिश आहे. शासन GRनुसार स्पेशल सब्जेक्टचाच मीडियम धरला जातो. कुठे इंग्लिश मीडियम भरायचं? तर बघा, टीचर भरती फॉर्मसाठी आपल्याला सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन भरताना इंग्लिश मीडियम त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. प्रमोशन फॉर्म सर्व ठिकाणी मीडियम इंग्लिश मराठी भरू नका. बोथ किंवा ड्यूज असा ऑप्शन नसतो. कॉमन मिस्टेक या चुका टाळायच्या आहेत. कॉलेज मराठी मीडियम आहे म्हणून मराठी मीडियम भरणे किंवा 10वी-12वी वरून मीडियम ठरवणे किंवा डिग्री सर्टिफिकेटवर मीडियम नाही म्हणून गोंधळात पडणे. लक्षात ठेवा, स्पेशल सब्जेक्ट कॉलेज मीडियम फायनल. मित्रांनो, आता हा TYBA स्पेशल इंग्लिश मीडियमच असेल आणि GRनुसार पूर्णपणे वैध आहे. टीचर भरतीसाठी ग्राह्य धरले जाते, कोणतीही भीती नाही. हा व्हिडिओ प्रत्येक TYBA स्पेशल इंग्लिश विद्यार्थ्यांना पाठवा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. जर तुम्हाला हवं असेल तर याच विषयावर शॉर्ट व्हिडिओ स्क्रिप्टसुद्धा मी तयार करून देईल आणि कमेंटमध्ये इंग्लिश मीडियम असे लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.